हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. किचनमध्ये काम करतानाच आपण आपल्या हाताला कशा सवयी लावल्या गेल्या पाहिजेत ज्यामुळे आपण जेवण बनवतानाच ओटा जास्त खराब होणार नाही आणि नंतर तो आवरताना पटकन साफ होईल. या रिलेटेड काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. आता सकाळची सुरुवात होते चहापासूनच. तर चहा झाल्यानंतर आपण चहा कपमध्ये गाळून घेतो आणि ते पातेले तसेच ठेवतो. तर तसं न करता सगळ्यात आधी त्या पातेल्यामधला गाळ व्यवस्थित एकदा दोनदा पाण्यातून गाळून घ्यायचा आणि तो गाळ जे काही तुमचं ओल्या कचऱ्याचं डस्टबिन असेल त्यामध्ये टाकायचा. नंतर जर तुमच्याकडे बाई येणार असेल भांडी घासण्यासाठी तर त्या पातेल्यात व्यवस्थित पाणी भरून ते पातेलं बेसिनमध्ये तसंच ठेवायचं किंवा मग नंतर तुम्ही सगळ्या भांड्यांसोबत ते पातेलं धुवून ठेवू शकता. असं नाही केलं तर तो गाळ सगळ्या भांड्याला चिटकून राहतो आणि नंतर ते भांडं धुताना देखील इझिली साफ होत नाही. आता दुसरी टीप आहे कणिक मळतानासाठी. आपण जेव्हा कणिक मळायला घेतो तेव्हा खाली एखादा पेपर किंवा प्लॅस्टिकची अशी एखादी मॅट नेहमी खाली घालायची आणि मगच कणिक मळायला घ्यायची. कारण कणिक मळताना देखील खाली काही ना काही पीठ सांडतं आणि मग ओटा खराब होतो. आता कणिक मळून झाली की मी ती झाकून बाजूला ठेवते आणि ज्या काही भाज्या कोशिंबिरी करण्यासाठी लागणार आहेत त्या एकत्रच एकदाच फ्रीजमधून काढून घेते. कणिक मळेपर्यंतच मी एका गॅसवर नाश्ता करायला ठेवला होता आणि दुसऱ्या गॅसवर वरण भाताचा कुकर लावलेला होता. सगळ्यात आधी कणिक मळून ठेवली की भाज्या चिरेपर्यंत कणिक छान भिजते आणि मग त्याच्या पोळ्याही चांगल्या लागतात. आता भाज्या चिरताना देखील त्या मॅटवरच मी सगळं काही चॉपिंग करते. सोबतच असं एखादं भांडं किंवा डबा डिश ठेवायची म्हणजे भाजी चिरताना जो काही कचरा निघेल तो असा त्या भांड्यातच ठेवत जायचा. काकडीची सालं, कांद्याचं टरफल वगैरे सगळा कचरा त्या भांड्यात ठेवायचा म्हणजे भाजी चिरताना ओटा खूप घाण होणार नाही. आणि सगळी चॉपिंग शक्यतो एकदाच करून घेतली ना की स्वयंपाकासाठी वेळही कमी लागतो. आणि सगळ्या भाज्या चिरून झाल्यानंतर जो काही कचरा साचलेला असतो तो सगळा कचरा ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. आता हे बघा, मला फ्लॉवरची भाजी करायची होती तर त्यासाठी लागणारा कांदा, टोमॅटो, बीटची कोशिंबीर करणार होते त्यासाठी लागणारं बीट देखील मी खिसून घेतलं. सर्व काही चॉपिंग एकदमच करून घ्यायचं. बघा, आता मला स्वयंपाकाला लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्यात, खिसून घेतल्यात आणि माझा ओटाही अजिबात खराब झालेला नाही आहे. आता ही जी मी मॅट खाली वापरत आहे ती म्हणजे माझं जुनं एक फ्रीजचं कवर होतं ते खराब झालेलं होतं. त्यामुळे त्याचा मधला भाग मी कट करून घेतलेला आहे आणि तो असा नेहमी ओट्यावर वापरते. सगळी चॉपिंग झाल्यानंतर चॉपिंगसाठी आपण ज्या काही सुरी, पिलर किंवा चॉपिंग बोर्ड वापरलेला असतो तो लगेचच पाण्यातून धुवून घ्यायचा. त्यामुळे नंतर करायची कामं साचत नाहीत आणि चॉपिंग बोर्डही खराब होत नाही. आता इथे माझा कुकर झालेला होता तो मी उतरवून घेते. नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा. आता मी एका गॅसवर भाजी टाकणार आहे आणि एका गॅसवर मी पोळ्या करून घेणार आहे. मला भाजीसाठी कांदा टोमॅटोची प्युरी लागणार आहे. तर आपण असं काही मिक्सरमधून जेव्हा काही प्युरी काढतो तेव्हा ती मिक्सरवर सांडते. तर अशावेळी आपलं काम झालं की पटकन मिक्सर ओल्या कापडाने पटकन पुसून घ्यायचा. कारण आता जर का टाळाटाळ केली तर ते डाग सर्व स्वच्छता करेपर्यंत वाळून जातात आणि मग मिक्सर स्वच्छ करायला खूप वेळ जातो आणि असा डाग पडलेला मिक्सर दिसायलाही चांगला वाटत नाही. मग आपले सुट्टीच्या दिवसात साचलेली कामं वाढत राहतात. आता मिक्सरमधून जे काही आपण वाटण किंवा प्युरी काढून घेतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खरकटं किंवा ती प्युरी वाटण शिल्लक असतं. तर अशा वेळी काय करायचं, भांड्यामध्ये एक अर्धा कप पाणी किंवा पाव कप पाणी घालून पुन्हा 2-3 सेकंदासाठी मिक्सर फिरवायचा. असं केल्याने काय होतं, मिक्सरच्या भांड्याला किंवा त्या ब्लेडखाली जे काही खरकटं चिटकलेलं असतं ते सगळं निघून येतं आणि ते भांडं लवकर स्वच्छ होतं. नंतर स्वच्छ करायला त्याला जास्त वेळ लागत नाही कारण काहीच खरकटं भांड्यामध्ये शिल्लक नसतं. आता हे जे पाणी आहे ते तुम्ही भाजीची ग्रेव्ही वाढवण्यासाठी देखील वापरू शकता. यामुळे अन्नाचा देखील एकही कण वेस्ट होत नाही. आता भाजी करताना किंवा मग स्वयंपाक करताना आपल्या हाताला अशी एक सवय आणखीन एक लावून घ्यायची, ती म्हणजे एखादी डिश जवळ नक्की ठेवायची. मग तो खरकटा डाव ओट्यावर किंवा शेगडीवर जर का ठेवला तर तिथे देखील खरकटे डाग पडतात. तर अशावेळी तो डाव किंवा तो चमचा आपण त्या डिशमध्ये ठेवू शकतो. आता एका गॅसवर माझी भाजी शिजत आहे आणि आता दुसऱ्या गॅसवर मी पोळ्या करून घेत आहे. आता पोळ्या करताना देखील मी तीच मॅट वापरते.
पोळ्या करताना आपलं पीठ बऱ्याच वेळा ओट्यावर उडतं आणि नंतरही ओटा खूप विचित्र घाण दिसायला लागतो आणि साफ करायलाही वेळ लागतो. तर त्याऐवजी अशी मॅट ठेवली तर ओटा अजिबात घाण होत नाही आणि पोळ्या झाल्यानंतर फक्त ती मॅट उचलली तरी आपला ओटा स्वच्छ असतो. सगळ्या पोळ्या मी अशा एका जाळीच्या प्लॅस्टिकच्या डिशमध्ये ठेवते, त्यामुळे सगळ्यात खालची जी पोळी असती ती वाफेने ओली होत नाही. सगळ्या पोळ्या झाल्यानंतर देखील एक 5-7 मिनटं त्या पोळ्या अशाच उघड्या ठेवायच्या आणि नंतर थोड्या वेळाने डब्यात भरायच्या. डब्यात भरताना देखील तुम्ही असं हे नॅपकिन वापरू शकता किंवा मग आपल्याकडे जे स्टँड असतात गरम भांडी ठेवण्यासाठीचं, ते स्टँड देखील तुम्ही पोळीच्या डब्यामध्ये खाली ठेवून त्यावर पोळ्या ठेवू शकता. असं केल्यामुळे काय होतं, खालची पोळी ओलसर होत नाही आणि ती वायाही जात नाही. आता सगळं स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाकाची, नाश्त्याची जी काही भांडी साचलेली असतात, जी धुवायची असतात, ती सगळी एकत्र भरून मी ठेवते आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बाहेर एका टबमध्ये भांडेवाल्या मावशींसाठी ते मी भांडी धुवायला ठेवते. जो काही स्वयंपाक तयार असतो तो अशा एखाद्या ट्रेमध्ये भरून बाहेर डायनिंग टेबलवर ठेवते आणि जे काही डबे, बरण्या किंवा मग मसाल्याचा डबा, पिठाचा डबा, तेलाचं भांडं, लायटर आपण स्वयंपाक करताना वापरलेलं असतं ते ओल्या नॅपकिनने एकदा स्वच्छ पुसायचं आणि त्यांच्या जागेवर ठेवायचं. असं केल्यामुळे काय होतं, त्यावर जे काही खरकटे डाग पडलेले असतात ते स्वच्छ होतात आणि आपल्याला वारंवार ते डबे धुवावे लागत नाहीत. शेवटी जे काही मॅट आपण वापरलेलं असतं ते उचलून वाहत्या नळाखाली बेसिनमध्ये स्वच्छ धुवून टाकायचं आणि बाहेर वाळत टाकायचं. तुम्ही बघू शकता आता मॅटमुळे ओट्यावर अजिबात पीठ सांडलेलं नाही आहे आणि ओठाही खूप खराब झालेला नाही आहे. आता ओटा स्वच्छ करण्यासाठी मी दररोज एक DIY क्लीनर वापरते. ते कसं करायचं ते पाहूयात. त्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये मी व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड आणि बेकिंग सोडा आणि पाणी या 4ही गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. आता हा जो काही स्प्रे आहे तो ओट्यावर, शेगडीवर, शेगडीच्या मागे, टाईल्सवर, शेगडीखाली सगळीकडे स्प्रे करून द्यायचा. असा स्प्रे वापरण्याचं कारण म्हणजे आपल्याला एकतर साबणाचा कमी वापर होतो, इव्हनली ते लिक्विड सगळीकडे स्प्रे होतं आणि फक्त पुसून घेतलं तरीही सर्व तेलकटपणा ओट्याचा निघून जातो. बऱ्याचदा आपण ओटा फक्त ओल्या कापडाने पुसून घेतला तरी तो तितका स्वच्छ वाटत नाही किंवा मग तेलकट असा वाटतो. हा स्प्रे वापरल्यामुळे तो ओटा एकदम स्वच्छ होतो आणि झटपट होतो. गॅस ओटा पुसताना शेगडीच्या खालचा भाग, शेगडी मागे जर का काही टाईल्स असतील तर त्या टाईल्सही दररोज पुसल्या गेल्या पाहिजेत. दररोज अन्नपदार्थ शिजवताना अन्नाचे काही कण शेगडीमागच्या टाईल्सवर उडतात आणि ते डाग जर दररोज साफ केले नाहीत तर ते डाग वाळून जातात आणि नंतर टाईल्स साफ करायला खूप वेळ लागतो. आता तेलाची बॉटल, हे स्टँड यावरूनही मी एकदा ओलं कापड फिरवून घेते. खिडकीजवळ देखील एकदा ओला नॅपकिन स्वच्छ करून पुसून घेते. असं केल्यामुळे रोजची साचणारी ती धूळ दररोज साफ होते आणि किचन जास्त खराब होत नाही. आता ओटा पुसून झाल्यानंतरचं हे कापड तसंच बेसिनजवळ गुंडाळून ठेवायचं नाही. अशाने त्या कापडाला खूपच वास यायला लागतो. आपण ते कापड स्वच्छ धुवायचं आणि वाळत टाकायचं. ओटा आवरल्यामुळे बेसिनमध्ये साचलेला जो काही कचरा असेल तो ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये लगेचच टाकून द्यायचा. बेसिनजवळ हात पुसायला एक नॅपकिनही ठेवायचा. म्हणजे कसं, आपले हात वारंवार धुवावे लागतात, सारखं आपलं पाण्यात काम असतं. बऱ्याच बायकांना अंगात घातलेल्या कपड्यांनाच हात पुसायची सवय असते, तर त्यांनी आवर्जून असा एखादा नॅपकिन बेसिनजवळ अडकवून ठेवायचा आणि आठवड्यातून एकदा दोनदा तो चेंज करायचा. किचनमधल्या नॅपकिन्स जर खूप खराब झाले असतील किंवा मग दर आठवड्याला तुम्ही असे स्वच्छ करू शकता. त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. पाणी चांगलं उकळायला लागलं की त्यामध्ये एक मोठा चमचा डिटर्जंट पावडर, पाव कप व्हिनेगर आणि 2-3 चमचे खाण्याचा सोडा घातलेला आहे. लिंबाच्या काही साली होत्या माझ्याकडे, त्या देखील घातलेल्या आहेत. एकदा हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता खराब झालेले सगळे नॅपकिन्स भिजवून ठेवायचे. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा, त्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा 1 तास तसंच गरम पाण्यामध्येच ते सर्व नॅपकिन्स भिजू द्यायचे. त्यानंतर 1 तासानंतर तुम्ही हे सगळे नॅपकिन्स नेहमीच्या कपड्यांप्रमाणे धुवून टाकायचे आणि उन्हामध्ये वाळत टाकायचे.
आता सर्वात शेवटी बेसिनजवळचा एरियाही मी एकदा स्वच्छ करून घेते. बेसिनजवळ लावलेले हे स्टँडही आठवड्यातून एकदा सर्व काढून त्यातील सर्व बॉटल्स बाहेरच्या साईडने धुवून ते पुन्हा स्टँडवर लावून ठेवते. रोज वापरलेले वायपर्स, डस्टबिन, स्क्रब ही रोजच्या रोज स्वच्छ होणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांचे वायपर्सही रोजच्या वापराने काळे पडलेले असतात, तर ते रोजच्या रोज स्वच्छ होणे गरजेचे असते. सर्व झाल्यानंतर हाताला अशी सवय लावून घ्यायची की एकदा तो साबणाचा स्क्रब नळांवरूनही फिरवला गेला पाहिजे. स्टीलचे नळ लवकर खराब दिसायला लागतात, त्यावर पाण्याचे डाग पडतात आणि नंतर नळ स्वच्छ करायला खूप अवघड जातं. त्याऐवजी रोजच्या रोज एकदा साबणाचा तो स्क्रब नळांवरून फिरवला गेला की आपले नळ दररोज चमकू लागतात. सर्वात शेवटी बेसिन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा सगळीकडे स्प्रिंकल करून द्यायचा आणि मग नेहमीचे लिक्विड सोप यूज करून ब्रशने किंवा घासणीने बेसिन स्वच्छ करून घ्यायचं. दररोज हवं तर फक्त लिक्विड सोप वापरूनही तो स्क्रब बेसिनवरून फिरवला तरी देखील बेसिन जास्त घाण होत नाही. बेसिन ओट्यासोबतच स्वच्छ केलं तर बेसिन लवकर घाण होत नाही. सगळं झाल्यानंतर ओट्याजवळ उडालेले पाणी वायपरने काढून टाकायचे, त्यामुळे ओट्यावर पाण्याचे डाग पडत नाहीत. चला तर मैत्रिणींनो, मी माझा किचन ओटा कसा स्वच्छ ठेवते या रिलेटेड काही टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.